डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल आणि ते विद्यार्थी जर MSBD किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून डिप्लोमा पासआउट असेल 2026ला किंवा या अगोदर, तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन घेता येते. तर ॲडमिशनचे कॅपराऊंड प्रोसेस ही कधी सुरू होणार आहे, कॅपराऊंडसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट. तर विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे, कारण की कॅपराऊंड ॲडमिशन 2026-27 ही कोणत्याही वेळी फॉर्म सुरू केले जाऊ शकतात. कारण की संपूर्ण आता ॲडमिशन प्रोसेस आहे, जसे की कॅपराऊंड आहे हे सुरू झालेले आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरचे कॅपराऊंडसुद्धा सुरू केले जाणार. परंतु त्यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही आजच रेडी करून ठेवा. बघा, सर्वात पहिलं डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला लागणार 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची मार्कशीट जर तुम्ही 12वी केलेली असेल तर ठीक आहे. डिप्लोमा तर तुम्ही केलेला आहेच, तर 12वी केली असेल तर 12वीची सुद्धा मार्कशीट लागेल आणि डिप्लोम्याची मार्कशीट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एकदा लक्षात ठेवा की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तुमचे एक्सपायर झालेले असेल, तुम्ही जर डिप्लोमाला काढलेले असेल तर एकदा चेक करा की नॉन क्रिमिलियरची लास्ट डेट काय होती. कारण की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे एक्सपायर होते आणि जर ते एक्सपायर झालेले असेल तर तुम्ही पुन्हा नवीन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणतीही त्रास होणार नाही किंवा कोणतीही अडचण जाणार नाही. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे. कोणतेही कास्टमध्ये असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे एक्सपायर होत नाही. ठीक आहे. तर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जेही विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि इम्पॉर्टंट आहे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपनमधून प्रवेश घ्यायचं काम पडू शकते. ज्यांनी काढलेली नसेल अजूनही वेळ आहे, अप्लाय करा. अप्लाय करून तुम्ही तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढू शकता. त्यानंतर डिप्लोमा झालेला आहे तुमचा, डिप्लोमाचे तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC लागणार आहे. त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे कोणी हँडिकॅप असेल, कोणी अनाथ असेल, यासारखं जर कोणतं रिझर्वेशन असेल तुमचं तर तुम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा लागू शकते. आधार कार्ड लागेल आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्हाला. झाले डॉक्युमेंट्स. एवढेच डॉक्युमेंट्स तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27साठी लागणार आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण कॅपराऊंड प्रोसेस ही लवकरच सुरू केली जाणार आहे. इन्कम सर्टिफिकेटचा उल्लेख करण्यात आलेला आहे, परंतु इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही आहे तुम्हाला, तरीही तुम्ही काढून ठेवू शकता. कारण की इन्कम जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कॅपराऊंडला जरी लागलं नाही तर तुम्ही तिथून तुम्हाला जेव्हा ॲडमिशन होईल तुम्हाला MHA-DBD स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागेल, त्यासाठी तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट चालणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही डॉक्युमेंट लिस्ट आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांनी, जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असेल त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करा. कॅपराऊंड सुरू झाल्याबरोबर फॉर्म फिलअपचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.